छान यांना असं मिक्स करते. हाय हॅलो नमस्कार, माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि याच निमित्ताने आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त फराळाची थाळी. तर यामध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे रसरशीत उपवासाचे गुलाबजामुन, त्याचसोबत कुरकुरीत उपवासाचे वडे, इडली, नारळाची चटणी आणि फराळी बटाट्याचा चिवडा. आणि 2 प्रकारचे चिवडे आहेत. एक किस आपला बटाट्याचा किस असतो त्याचा चिवडा आहे आणि एक नॉर्मल चिवडा आहे. तर बटाट्याचा किसचा जो चिवडा आहे त्याचे ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. मी कालच अपलोड केले आहे, तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्याचसोबत राजगिरीच्या वड्या, तर ह्या मी आयत्या बाजारातून आणलेल्या आहेत, त्याही मी शेअर केल्या. तर अशी ही संपूर्ण थाळी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचे असतील हे पदार्थ मी कसे बनवलेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर गुलाबजामुन बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे रताळ्यांना स्टीम करून घेतेय. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घेते ह्या रताळ्यांच्या. आता 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यानंतर चेक करूयात ह्या रताळ्यांना. तर इथे बघा रताळे व्यवस्थित स्टीम झालेत. आता ह्यांची सालं काढून घेतेय. तर इथे बघा रताळ्याचं सालं काढून घेतलेत मी. आता ह्यांना छान असं मॅश करून घेतेय. इथे बघा व्यवस्थित रताळ्यांना मॅश करून घेतलंय मी. आता यात मी ऍड करणार आहे मिल्क पावडर. आणि मिक्स करते व्यवस्थित पुन्हा. तर यामध्ये लागेल तशी थोडी थोडी मिल्क पावडर ऍड करत जायचे जोपर्यंत त्याला छान बाइंडिंग येत नाही तोपर्यंत. तर इथे बघा आता या पिठामध्ये मी ऍड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. एकदम बारीक करून घेतलंय मी. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ऍड करते ह्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी. इथे बघा आता ह्याला छान बाइंडिंग येऊ लागली आहे. तर इथं आपलं हे गुलाबजामुनचं, उपवासाच्या गुलाबजामुनचं पीठ मळून झाले रेडी. आता ह्याचे गुलाबजामुन वळून घेऊयात. तर थोडंसं तूप लावून घेते हाताला आणि हाताला एक छोटा गोळा घेते आणि छान ह्याचा गुलाबजामुन वळून घ्यायचा. इथे बघा साधारणतः अशा मीडियम सायझेसचा मी गुलाबजामुन वळून घेते. तर असेच सगळे गुलाबजामुन वळते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघा मी एकसारखे असे गुलाबजामुन छान वळून घेतलेत मीडियम सायझेसमध्ये. आणि आता ह्यांना फ्राय करूयात. बघा तेल तापत ठेवलंय मी. अगदी स्लो फ्लेमवरती तळायचे, अजिबात हाय फ्लेम नाही करायची आहे हे गुलाबजामुन फ्राय करताना. गुलाबजामुन या तेलामध्ये सोडतीये. अजिबात सोडा किंवा आपण यामध्ये काही टाकलेलं नाही आहे. एकदा गुलाबजामुन सोडून झाले की जस्ट ह्यांना थोडंसं असं फ्लिप करूयात, म्हणजे सगळीकडून एकसारखा तळला जाईल. छान स्लो फ्लेमवरतीच ह्याला 2-3 मिनटं एका साईडने फ्राय होऊ द्यायचे आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, जेणेकरून सगळीकडे एकासारखा तळला जाईल. हा गुलाबजामुन फ्राय होतात तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात. तर हा पाक बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतेय. 1 वाटी साखर आणि 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी ऍड करते. बघा 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलंय मी. आता याचा पाक बनवूयात. हे मी पाक बनवण्यासाठी ठेवलंय पातेलं. तर अगदी सिंपल आहे हा पाक बनवणं. थोडंसं घट्ट करायचं आपल्याला फक्त. ह्याचा काय 1 तारी 2 तारी असा पाक नसतो, फक्त थोडासा थिक व्हायला पाहिजे तेवढं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता छान साखर मिक्स करून घेते. आता यामध्ये मी ऍड करणार आहे इलायची. तर मी इथे डिरेक्टली इलायच्या अख्ख्या ऍड करते. तुम्ही हवं तर पावडरही ऍड करू शकता. आता इथे एक बॉईल आला, याला गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवते आणि आणखी एक 2-3 मिनिटाला शिजू देते मी. ते बघा गुलाबजामुनही व्यवस्थित आपले फ्राय झालेत. छान सोनेरी रंग आलाय एकूण एक गुलाबजामुनला आणि कुठेही अशा चिरा वगैरे पडल्या नाही आहेत. व्यवस्थित फुगलेही गेलेत विदाऊट सोडा आणि छान एकूण एक गुलाबजामुन तळला गेलाय. आता काढून घेते मी यांना. इथे बघा व्यवस्थित थोडासा चिकट झालाय. हा तार नाही होते पण चिकट झालाय. तर इथे मी गरम गरम पाकमध्ये हे गुलाबजामुन सोडतीये. पाक गरमच हवा तरच
गुलाबजामुन छान सोक होतात त्यामध्ये. तर असेच मी सगळे गुलाबजामुन बनवून घेते बाकीचे. छान ह्यांना असं मिक्स करते आणि झाकून ठेवते. उपवासाची इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप भगर घेते. 1.5 कप भगर वरई किंवा उपवासाचा तांदूळ घेतला आपण. आणि 1.5 कप भगरसाठी मी इथे 1/4 कप साबुदाणा घेते. हे अगदी ॲक्युरेट मेजरमेंट आहे. आता ह्याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं, ह्याचं पावडर बनवून घ्यायची. तर थोडीशी दरदरी अशी पावडर बनवायची. एकदम बारीक पेस्ट नाही करायची किंवा बारीक नाही बनवायची पावडर, थोडीशी दरदरी बनवायची. इथे बघा तर इथे मी भगर आणि साबुदाण्याचं असं पीठ वाटून घेतलंय. आता यामध्ये मी ॲड करणार आहे दही. 1 कप दही ॲड करते मी यामध्ये. आणि 1 कप दही त्याचसोबत 1/3 कप पाणी ॲड करते. छान मिक्स करून घ्यायचंय. तर इथे बघा साधारणतः अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालंय. आता ह्याला मी असंच झाकून रेस्टवरती ठेवते अर्धा तासासाठी. आता याला अर्ध्या तासानंतर चेक करूयात. इथं बघा हे बॅटर मी ठेवलेलं रेस्टवरती अर्ध्या तासासाठी. आता चेक करूयात. थिक झालंय. पाणी ॲड करते आणखी यामध्ये आणि याला छान मिक्स करते. तर इथे बघा आता ह्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. थोडंसं थिक वाटलं की थोडंसं पाणी ॲड करायचं यामध्ये आणि आपली नॉर्मल इडलीचं बॅटर कसं असतं तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे मीठ. मी सैंधवच मीठ ॲड करते सगळ्या पदार्थांमध्ये. तुम्ही नॉर्मल मीठही ॲड करू शकता. इनो ॲड करते, अगदी थोडासा ॲड केला आहे मी. हे बॅटर असंच ठेवते आणि इथे मी इडली पात्राला तूप लावून घेते, ग्रीस करून घेते, जेणेकरून इझिली इडल्या डिमोल्ड व्हाव्यात नंतर. ह्याला छान मिक्स करून घेते. मी खूप कमी इनो टाकलाय, तुम्ही 1/4 टीस्पून ॲड करू शकता. लगेचच आपल्याला हे बॅटर या इडली पात्रामध्ये ॲड करायचे. इथे बघा मी छान ह्यामध्ये बॅटर ॲड केलंय आणि आता हे स्टीम करायला ठेवूयात. इथे मी इडली पात्र गरम करत ठेवलेलं. आता यामध्ये या इडल्या ॲड करते आणि आता याला झाकते. 10 ते 12 मिनिटांसाठी याला स्टीम करूयात हाय फ्लेमवरतीच. 12 मिनिटं झालेत. आता इडलीला चेक करूयात. इथे बघा व्यवस्थित इडलीला फुगल्या गेल्यात. आता शिजल्या आहेत का ते चेक करूयात. तर इथे मी टूथपिक घेतली आहे. इथे बघा क्लीन निघली आहे अगदी काडी, म्हणजे इडली परफेक्टली कुक झाली आहे आणि व्यवस्थित जाळी सुद्धा आली आहे यांना. तर आता मी ह्याला असं झाकून ठेवते. थोडं थंड झालं की मग आपण ह्याला डिमोल्ड करूयात. इथे आपली इडली व्यवस्थित थंड झाली. आता ह्याला डिमोल्ड करूयात. तर इथे बघा किती इझिली निघते आहे इडली आणि किती स्पॉन्ज आणि सॉफ्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा बटाट्याचा फराळी चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथे 6 बटाटे छान सोलून स्वच्छ धुवून घेतलेत. त्याचसोबत इथे मी 1 छोटी वाटी बदाम घेतलेत, 1 छोटी वाटी काजू घेतलेत, 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1 छोटी वाटी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्याचसोबत सैंधव मीठ घेतलं, पिंक सॉल्ट घेतलं. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हा बटाट्याचा फराळी चिवडा बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की बटाटा कट कसा करायचा आहे. इथे मी असा एक बटाटा घेतला आहे, मधून कट करते आणि आपण चिप्समध्ये कसं कट करतो किंवा फ्रेंच फ्राईज बनवताना बटाटा कसं कट करतो तसा कट करायचा आहे, एकदम पातळ. आणि छान अशा स्ट्रिक्समध्ये कट करून घ्यायचा आहे. बघा अशा एवढा पातळ आणि इतका थिकनेसला जाड असा बटाटा कट करून घ्यायचा आहे. असेच मी सगळे बटाटे कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. इथे बघा व्यवस्थित मी एकसारखा बटाटा कट करून घेतलाय. सगळे बटाटे असे व्यवस्थित कट करून घेतलेत. आता ह्यांना डीप फ्राय करायचं आहे. इथे बघा तेल छान कडक तापलं गेलंय. आता ह्यामध्ये बटाटे आपण जे चिरून घेतलेत ते फ्राय करून घेऊयात. छान फ्राय करायचं ह्या बटाट्यांना, क्रिस्पी कुरकुरीत होऊस्तोवर.
तर सुरुवातीला आपल्याला हा बटाटा स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच, शक्यतो स्लो फ्लेमवरती छान 5 ते 6 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. एकदा हा बटाटा व्यवस्थित कुक होऊ लागला आणि संपूर्ण शिजला गेला की मग शेवटी एकदम 30 ते 60 सेकंदांसाठी आपल्याला हाय फ्लेमवरती ह्याला जस्ट फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा क्रंच मेंटेन राहावा आणि आतून हा कच्चाही राहू नये. आणि यामध्ये खूप जास्त स्टार्च असतं, त्यामुळे हा बटाटा पटकन सॉगी होतो. जर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने ह्याला फ्राय केलं तर अजिबात हा बटाटा सॉगी नाही होणार आणि कुरकुरीत होईल. मग अशी थोडासा चिकटपणा वाटत होता, बटाटे चिकटत होते एकमेकांना. आता बघा एकदम सुटसुटीत झालेत. आणखी एक 3-4 मिनटं लागतील हे कम्प्लिटली फ्राय होण्यासाठी. आय नो थोडंसं हेवी आहे आणि डीप फ्राईड आहे, पण उपवासाला कधीतरी असं चिवडा खायला खूप अमेझिंग लागतो आणि फुलफिलिंग असणार आहे, कारण ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत यामध्ये. तर थोडासा चिवडा खाल्ला तर तुम्ही पुन्हा लवकर भूक लागणार नाही हा चिवडा खाल्ल्यानंतर. त्यामुळे अगदी उत्तम ऑप्शन आहे हा उपवासासाठी हा चिवडा. खमंग आणि टेस्टी लागतो हा चिवडा. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी ह्या एकादशीला. आणि कसा वाटला तुम्हाला हा चिवडा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे बघा फ्राईज मस्त कलर चेंज करू लागल्यात आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागला आहे ह्यांना. खूप मस्त दिसत आहेत हे फ्राईज. आणि ह्याचा कुरकुरीतपणा तुम्ही ऐकू शकता. आता हे काढून घेते मी फ्राईज. तर ज्या तेलात आपण बटाटा तळलेला त्याच तेलामध्ये मी ॲड करते आता बदाम 1 छोटी वाटी आणि काजू आणि बदाम सुद्धा व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे. तिथे बघा व्यवस्थित फ्राय होऊ लागले ते ड्रायफ्रुट्स. छान सोनेरी रंग येऊ लागलाय काजूला. लगेच काढून घेते, जास्त करपवायचं नाहीये. बघा काजू बदाम व्यवस्थित सोनेरी रंग येऊसवर मी फ्राय करून घेतलेत. आता या तेलामध्ये मी ॲड करणार आहे 1 छोटी वाटी शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंग येऊसवर फ्राय करायचे. बघा व्यवस्थित गोल्डन रंग आलाय आणि यांना काढून घेते. जास्त डार्क नाही करायचं, करपायचं नाही आपल्याला. काढून घेते शेंगदाणे सुद्धा. आता याच तेलामध्ये मी फ्राय करणार आहे हिरव्या मिरच्या सुद्धा. हऱ्यावर घेते. बघा मस्त तळल्या गेल्यात मिरच्या. काढून घेऊयात मिरच्यांना सुद्धा. सोनेरी रंग आलाय बटाट्याला. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे काजू बदाम, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या. सोबत यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी पिठी साखर. ऑप्शनल आहे अगदीच, पण छान फ्लेवर येतो साखरेने. छान तिखट गोड चव येते चिवड्याची, त्यामुळे ॲड करते मी पिठी साखर. अगदी 1 छोटा चमचा. चवीनुसार मीठ ॲड करते आणि ह्या चिवड्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपला हा पोटॅटो चिवडा बनवून झालाय रेडी. तर आता आपण इथे वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पातेलं तापत ठेवलंय. इथे मी मोजून 3 ग्लास पाणी ॲड केलंय. यात मी ॲड करणार आहे मीठ आणि ह्याला एक बॉईल येऊ द्यायचा आहे. तर इथे बघा पाण्याला एक बॉईल आलाय. आता यामध्ये मी ॲड करणार आहे 1 वाटी वरई. तर आपल्याला बेसिकली इथे वरईचा भात बनवून घ्यायचा आहे. इथे ह्याला एक बॉईल आलाय. मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि याला झाकून देते आणि याला झाकून शिजू देते. तर इथे एक 5-6 मिनटं झाले. चेक करूयात आता पुन्हा भगर. इथे व्यवस्थित शिजली गेली आहे भगर आणि अजिबात पातळ नाही झाली आहे किंवा करपली सुद्धा नाही आहे. परफेक्ट शिजली गेली आहे. आता ह्याला थंड होऊ देऊया. आपण ज्या ताटामध्ये प्लेटमध्ये गुलाबजाम वळलेले त्याच प्लेटमध्ये वरईचं भात आपण बनवून घेतलेला ना तो काढून घेते. जितके वडे तुम्हाला बनवायचे त्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. तर साधारणतः 2 पळी घेतलेत मी इथं हा भात.
त्याच भांड्यामध्ये ॲड करते हिरव्या मिरच्या ॲड केल्यात आणि जिरा ॲड करते. छान फ्लेवर येतो याने. ह्याला ग्राइंड करून घेते, वाटून घेते. हे बघा मी हे वाटून घेतलंय जिरा आणि हिरव्या मिरच्या या ॲड करते या पिठामध्ये. या वड्यांना वेगळा काही फ्लेवर नसतो त्यामुळे आपण जिरा आणि हिरव्या मिरच्या ॲड करतो यामध्ये वाटून. तुम्ही हवं तर आलंही ॲड करू शकता. ह्याला छान मॅश करून घेऊयात आपण. आणि बाइंडिंग यावी या पिठाला यासाठी मी यामध्ये ॲड करते बॉइल्ड बटाटा. बटाटाही छान असा कुस्करून ॲड करायचा आहे. आता यामध्ये मी ॲड करते शेंगदाण्याचा कूट. मी पुन्हा छान पीठ मळून घेते. शेंगदाण्याच्या कुट्याने याला छान बाइंडिंग येते आणि फ्लेवर सुद्धा येतो चांगला. आपलं हे पीठ झालंय बनवून रेडी. आता ह्याचे वडे बनवून घेऊयात. तर थोडंसं तूप लावते हाताला आणि थोडंसं पीठ घेते आणि छान वड्याचा शेप द्यायचा ह्याला. थोडंसं फ्लॅट करते असं आणि मध्ये एक होल करून घेते. बघा अशा प्रकारे असेच मी सगळे वडे बनवून घेते. इथं तेल छान तापल्या त्यात वडे सोडते. फ्लिप करते ह्याला आणि छान आलटून पालटून दोन्ही साईडने फ्राय करून घेते. बघू शकता तुम्ही ॲक्च्युअल मेदूवड्यासारखा दिसतोय हा वडा. उपवासाचा वाटत सुद्धा नाहीये. एक 3-4 मिनिटं झाले त्याला फ्राय होतोय हा वडा आणि छान रंग आलाय. काढून घेते. सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचा. बघा काय मस्त परफेक्ट रंग आणि टेक्स्चर आलं या वड्यांना. असेच सगळे वडे तळून घेते. इथे बघा आपले गुलाबजाम सुद्धा व्यवस्थित बनवून झालेत आणि जसे जसे ते व्यवस्थित मुरलेत तसे फुगले सुद्धा गेलेत. तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला त्यांची साईज बघू शकत होता, छोटी होती. आता छान फुगले गेलेत आणि व्यवस्थित भिजले सुद्धा गेलेत, मुरले गेलेत पाकामध्ये. तर पाक गरमच हवा, व्यवस्थित गुलाबजामुन भिजले जातात. तर झालेत आपले गुलाबजामुन सुद्धा रेडी. आता सर्व करूयात. आपली संपूर्ण उपवास थाळी बनवून झाली आहे रेडी. उपवासाचे खमंग गुलाबजामुन, रसरशीत गुलाबजामुन बनवून तयार आहेत. इडल्या सुद्धा स्पॉन्जी अगदी सॉफ्ट झाल्या आहेत आणि त्याचा वडा सुद्धा बघू शकता तुम्ही परफेक्टली क्रंच्ड आहे. आणि उपवासाचा चिवडा ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे, तर तिथे जाऊन बघू शकता. आणि हा उपवासाचा फराळी चिवडा सुद्धा बनवून रेडी आहे. चटणी सुद्धा बनवून रेडी आहे आणि माझ्याकडे हे राजगिरीच्या वड्या होत्या त्यासुद्धा मी इथे ठेवल्या. तर अशा प्रकारे आपली ही संपूर्ण उपवास थाळी बनवून झाली आहे रेडी. तर बघितलं तुम्ही किती झटपट आणि सोपे रेसिपीज होत्या या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि कशा वाटल्या तुम्हाला ह्या रेसिपीज मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशा छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.